हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल आयुष मेकअप. सर्व मुलींना आवडणारा टॉपिक म्हणजे मेकअप. मी सेल्फ मेकअप इथे तुम्हाला दाखवलेला आहे. हा मी स्पेशल गुढीपाडव्यासाठी केलेला मेकअप आहे. म्हटलं तुमच्याशी शेअर करेन. गाईज, आपण फर्स्ट ऑफ पूर्ण क्लिन्झिंग मिल्कने पूर्ण फेस आपण क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण स्टेप करणार आहोत टोनिंग. टोनर यूज करून आपण पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. हे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आहे. अँड गाईज, पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेकअप आवडला असेल तर नक्की कमेंट करा. गाईज, तुम्हाला माहीत असेल की मेकअपच्या अगोदर आपली जी CTM प्रोसेस असते ती खूप कंपल्सरी असते आणि ती आपल्याला करावीच लागते. बिकॉज मेकअप ऑक्सिडाइज होऊ नये म्हणून आपल्याला हे स्टेप करावा लागतात. मॉइश्चरायझर नंतर आपण इथे पोर प्रायमर यूज केलेला आहे. जिथे मेकअप नंतर आपले पोर्स दिसून येतात त्यासाठी आपण थोडे मिनिमाइज करण्यासाठी आपण हा पोर प्रायमर यूज करायचा आहे. अँड प्रत्येक स्टेप नंतर तुम्हाला ड्राय करणं कंपल्सरी आहे. बॅक टू बॅक आपण प्रोडक्ट यूज करायचे नाही आहेत. इथे आपण आता स्किन करेक्टिंग करणार आहोत. जिथे जिथे तुम्हाला डार्क स्पॉट आहे तिथे आपण स्किन करेक्शन करायचं आहे. तुम्ही इफेक्ट बघू शकता. व्हिडिओ आवडतोय ना तुम्हाला? आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि मला कमेंट्समध्ये पण सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. पूर्ण स्किन आपली आता इव्हन झालेली आहे. त्यानंतर इथे आपण फाउंडेशन यूज करणार आहोत. हे मॅकचं फाउंडेशन आहे. ते आपण लाईट वेट मेकअप करणार आहोत, पूर्ण सोबर असा. आपण इथे थोडं फाउंडेशन मी जास्त यूज करत नाही आहे, बट तुम्हाला जेवढं पुरेसं होईल तेवढं फाउंडेशन यूज करू शकता. पाहू शकता तुम्ही कव्हरेज. मोस्ट इम्पॉर्टंट तुमची ब्लेंडिंग झाली पाहिजे मेकअपमध्ये. सर्व प्रोडक्ट जे आहेत ते चांगल्यारीत्या तुम्ही ब्लेंड केलात तर मेकअप छान होतो. इथे आपण फाउंडेशनवर ब्लश यूज करणार आहोत. केल्यानंतर आपण इथे कॉन्टोर करणार आहोत. मी इथे जास्त कॉन्टोर करत नाही आहे बिकॉज मला लाईट वेटच मेकअप हवा होता. जास्त शार्पनेस दाखवलेला नाही आहे. मी कॉन्टोर करून घेते आणि त्यानंतर मग पावडर पॅकिंग करणार आहे. माझ्या चॅनलवरती प्रिव्हियस पण व्हिडिओ आहेत, मेकअपचे आहेत, हेअरस्टाईलचे आहेत, तेही तुम्ही जाऊन पाहू शकता. अब बारी है पाउडर पॅकिंग की. तर पूर्ण फेसवरती आपण पावडर पॅकिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर यूज करणार आहोत मेकअप फिक्सर. त्यानंतरची तुम्ही शाईनही पाहू शकता किती छान आलेली आहे. आपला पूर्ण बेस जो आहे तो रेडी झालेला आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत आय मेकअप. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आवडला असल्यास पुन्हा सांगते नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी काही फॉल्स लॅशेस वगैरे लावलेले नाही आहे. मी जस्ट मस्कारा लावून सोडलेला आहे. आय मेकअप हा मी पूर्ण सेटल केलेला आहे, न्यूड केलेला आहे. इथे मी हुडाचं न्यूड पॅलेट यूज केलेला आहे. अगदी मी लाईट केलेला आहे. त्यामुळे पाहू शकता तुम्ही 2 मिनिटात होणारा आय मेकअप आहे. हा आहे आपला फायनल लुक. मी इथे साडी वेअर केलेली आहे. ऑफकोर्स ट्रेडिशनल लुक आहे. गुढीपाडवा स्पेशल लुक आहे. कुठल्याही ओकेशनला तुम्ही हे
लुक करू शकता. झटपट होणारा लुक आहे आणि तुम्हाला आवडले असल्यास प्लीज़ लाइक करा. सो इतना सब करने के बाद थोड़ा तो पोजेस तो बनता है. आणि हो, माझी नथ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा मला कमेंट्समध्ये, कारण मला तर गाईज पर्सनली खूप आवडलेली आहे. कुठल्याही ट्रेडिशनला तुम्ही ही नथ यूज करू शकता. खूप छान असा लुक येतो. सो गाईज मी आता तुमचा निरोप घेते. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटतच राहू. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.